सर्वांना शुभेच्छा. 20 सप्टेंबर शुक्रवार सकाळी म्हणलं तसं आता पितृपंधरवडा सगळ्या पितरांचा स्मरणाचा, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेद विधान अहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे गिराः. कृत्वा लौकिक भित्तिका प्रचलनम, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं हि येन जगति, विश्वाय शांतिप्रदं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण 1277 पर्यंतच्या ओव्या पाहिलेल्या होत्या, पण त्याच्यावरच्या स्वरूपानंदांच्या ओव्या म्हणायच्या राहिल्या होत्या. शेवट असा झालेला होता की भगवंत पार्थाला म्हणतायत 76व्या ओवीमध्ये 77व्या, येवढेनी दारुणे निमणे नवीण निमणे, पडेल जरी बोलणे नेघसी माझे. तो निमणे शब्द तुम्हाला सांगितला होता की निमणे म्हणजे मरण. ते असं म्हणतात की जर तू माझं बोलणं ऐकून घेतलं नाहीस, मी एवढं कळकळीनं तुला सांगतोय, जर माझ्या बोलण्याकडे तू दुर्लक्ष केलंस तर काय होईल? प्रत्यक्ष मरण न येता सुद्धा तुला मरण यातना भोगाव्या लागतील. बघा, त्यापेक्षा ते युद्ध करता करता मरण आलेलं बरं होईल की नाही. लोक म्हणतात ना, आम्ही जिवंतपणीचं मरण अनुभवतोय, तशी त्याची अवस्था होईल असं ते सांगतात. आणि मग असे तुला तीव्र आत्यंतिक क्लेश हे सहन करावे लागते जर तू माझं बोलणं नेघसी म्हणजे ऐकलं नाहीस तर. आता त्याच्यावरच्या त्या 7-8 ओव्यांचं आपण हे बघूया. मच्चित्त सर्व दुर्गाणी हा जो श्लोक होता 58वा, त्याच्यावरच्या ओव्या आपण घेतलेल्या होत्या. अभेद भक्तीने चित्त सुनिर्मळ, मद्रूपी जडेल ऐसे जेव्हा. संपूर्ण प्रसाद माझा तेव्हा तुझ, लाभेल सहज धनंजया. मग जे सकळ दुःखांचे माहेर, ऐसे अनिवार जन्म मृत्यू. जन्म मृत्यू हे दुःखाचं माहेर आहे म्हटले. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची कुठली असेल दुःखाची गोष्ट तर जन्म मृत्यू. जसं माहेराची माणसाला ओढ असती, पण हे जन्म मृत्यू काही कुणाला ते जन्म मृत्यू हे माहेर नको वाटेल. पावशील पार सुखतयातून, मद्रूपी जडोन जाता चित्त. सूर्यप्रकाशाचा घेऊन आश्रय, सतेजती होय दृष्टी जेव्हा. तेव्हा अंधाराते फुसे कोण तेथे, जायतो लोपोन स्वभावेची. लाभोनी प्रसाद माझा पार्था तैसा, भ्रांत जीवदशा आटे जेव्हा. तेव्हा भय भवरूप बाबुलाची भीती, तैसी कोणाप्रती बाधू शके. एकदा माझा प्रसाद लाभला, माझी कृपा तुला मिळाली, ही जीवदशा संपली, भ्रांत अशी जीवदशा संपली की मग तुला या भवाची किंवा संसाराच्या बागुलबुवाची भीती राहणार नाही. माझी या प्रसादे म्हणून ती पाही, भवदुर्गती ही तरशील. भवदुर्गती म्हणजे जन्ममरण रूपी सगळी ही दुर्गती, वाईट अवस्था, दुस्थिती ही तू तरून जाशील. बोलणे हे माझे धरोनी अहंता, जरी पण सुता ऐकवसीना. पण अहंतेच्या पायी जर तू माझं बोलणं ऐकलं नाहीस तर काय होईल? तरी अविनाश तुझो नित्यमुक्त, सर्व ही ते व्यर्थ जाऊन या.
देह तादात्म्याचा दुर्धर आघात आदळेल येथ तुझ्या अंगी. पाऊला गणिक जेथे आत्मघात भोगिता उसंत नाही कदा. उसंत म्हणजे तुला विसावा मिळणारच नाही. प्रत्येक पावलागणिक तुला आत्मघाताचा भोग भोगावा लागेल. असोनी तू पार्था स्वरूपे अमर ऐसी व्यथा थोर पावसील. जासी अव्हेरून जरी माझे बोल मृत्यू आदळेल तुझ्या अंगी. जर तू माझं बोलणं अव्हेरलंस तर मात्र तुझ्या अंगावर मृत्यू आदळत येईल. म्हणजे मृत्यू हा अटळच. माणसं काय करतात, मृत्यूपासून पलायन किंवा मृत्यू नको म्हणून हे सोड ते सोड. आता पुढच्या श्लोकामध्ये आणि त्याच्यावरच्या ओव्यांमध्ये भगवंतांनी अर्जुनाला युद्ध कसं अटळ आहे ते छान वेगवेगळ्या उदाहरणातनं पटवून दिलेलं. आणि तू काय करशील, कशामुळं हे माझं सगळं स्वतःचं कर्तव्य टाळशील, तर तो श्लोक 59वा खूप सुंदर आहे बघा. आपल्याला आठवत असेल, यदहंकारमाश्रित्य नयोत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. यत् म्हणजे यदी, जर अहंकारम आश्रित्य, तू अहंकाराचा आश्रय घेतलास आणि न योत्स्य इति मन्यसे, मी युद्ध करणार नाही असं जर म्हणत असशील तर काय होईल. मिथ्या एष व्यवसाय हा ते. व्यवसाय म्हणजे निश्चय, हा तुझा मिथ्या आहे. तर तुझा हा निश्चय चुकीचा आहे, मिथ्या आहे. आणि काय होईल, प्रकृतीही त्वां नियोक्ष्यति. तुझी जी प्रकृती आहे, तुझा जो क्षत्रिय स्वभाव आहे, तो तुला त्या ठिकाणी योजना करेलच, युद्ध करायला प्रवृत्तच करेल. आपण जरी म्हणलं मी वाचणार नाही, मी बोलणार नाही, तरी प्राध्यापकाला, शिक्षकाला वाचणं बोलणं हे अपरिहार्यच आहे. जो ब्राह्मण असेल त्याला सगळे त्याचे व्यवहार, सगळी जी कार्य आहेत ती करावीच लागणार. यज्ञ करावंच लागणार, याजन करावंच लागणार, दान घ्यावंच लागणार, दान द्यावंच लागणार. तसं क्षत्रिय म्हटलं की युद्ध हे त्याला करावंच लागणार. तुझा जो स्वभाव आहे तो तुला त्या ठिकाणी योजना करेलच. असा 59वा श्लोक आहे. त्याच्यावरच्या ओव्या बघूया. इतकी सुंदर उदाहरणं दिलीत बघा. पथ्यद्वेषिया पोषीज्वरू का दीपद्वेषिया अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोषूनी तैसा. आता पथ्यद्वेषिया, पथ्याचा जर द्वेष केला, जो मनुष्य आजारी आहे, रोगी आहे, आणि त्याला जर सांगितलं ही पथ्य कर. सहसा घशाचे ह्याचे आजार असले किंवा ताप असला, डॉक्टर पहिले सांगतात तेलकट, तिखट, आंबट हे 3 गोष्टी वर्ज्य करा. आणि त्याला तर वाटतं मस्त भजी खावीत, मस्त वडे खावेत, काहीतरी कचोऱ्या खाव्या. तेलकट खाणार, तिखट खाऊ नका जास्त, त्याने ॲसिडिटी होते. तिखट खाणार आणि आंबट खाऊ नका, पण त्याला कॉम्बिनेशन चटणी आंबटच पाहिजे. मग हे सगळं जर पथ्य पाण्याचा जर द्वेष केला तर तो जो रोगी आहे, पोषी ज्वरू, तो ज्वराचा किंवा तापाचा त्याला पोचतोच, ज्वराला पोचतो. जे पथ्य पाण्याचा जर द्वेष केला तर त्याचा ज्वर वाढतो. त्यापेक्षा पथ्य पाळलं, 1-4 दिवस पथ्य पाळलं, नाही खायचं, तर तो ताप नियंत्रणात येईल ना. तसं दुसरं उदाहरण देत आहेत. दुसरं उदाहरण तर त्यांचं फार आवडीचं आहे. का दीपद्वेषिया अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोषुनी तैसा. आता दिव्याच्या प्रकाशाचा जर द्वेष करणारा मनुष्य असेल तर त्याच्या भोवती काय वाढणार आहे, हो, अंधकारच. काळाकुट्ट अंधार आहे, लाईट गेलेली आहे, अगदी अमावस्येची रात्र आहे, बाहेरही उजेड नाही. अशा वेळेला जर तुम्ही म्हणला मला नाही, मला दिवा अजिबात आवडत नाही, उजेड नकोच, किंवा पूर्वीचे दिवे मुळीच लावणार नाही, मेणबत्ती मुळीच नको,
समयी सुद्धा नको, तर त्याच्याभोवती सगळा अंधार वाढेल, कुठेतरी तो धड पडेल, काहीतरी लागेल, म्हाताऱ्या माणसांना तर काही सुचणार नाही. त्याप्रमाणे विवेकद्वेष आहे. जो विवेकाचाच द्वेष करतो त्यामुळं काय होईल? अहंकारू पोषुनी तैसा. जसं मगाशी सांगितलं, पथ्यद्वेषी या पोशी जरू, तसं विवेकाचा जो द्वेष करतो आणि अहंकाराला पोसतो, त्याचा अहंकार वाढतच राहतो, पुष्ट करतो तो. आता पुढचं तर छान त्यांनी असं तत्व सांगितले बघा, स्वदेहा नाम अर्जुनू. आता आपला स्वदेह म्हणजे काय आहे? तर अर्जुन आहे. म्हणून जे मी नेहमी म्हणते ना, की तो एकटा अर्जुनच नव्हता शंका विचारणारा किंवा किंकर्तव्य मूढ झालेला. तुम्ही आम्ही सगळेच अर्जुन आहे. म्हणजे आपल्या देहाला अर्जुन म्हणायचे. परदेहा नाम स्वजनू. आता परदेह म्हणजे दुसऱ्यांचे जे देह आहेत सगळे सोयरे अमुक, त्यांना सोयरू म्हणजे सोयरे किंवा सगळे सोयरे असं नाव दिलं. आणि संग्रामा नाम मलिनो. मलिन म्हणजे पापाचरण. संग्राम म्हणजे काहीतरी पापाचरण आहे, मलिन आहे, असं जर त्याला नाव दिलं किंवा असं जर संबोधलं, मलिनू पापाचारू. पापाचारू म्हणलंच आहे ते. जे युद्ध करणं म्हणजे पापाचरण आहे. त्याच्यावरनं मी तुम्हाला पुन्हा मागे सांगितलेली असेल कथा आठवत कदाचित, की आपलं कर्तव्य जेव्हा करायची वेळ येते ना, तेव्हा माणूस असे विधानं करतो किंवा काहीतरी सोडवणूक त्यातनं कशी करतो. आता आत्तापर्यंत अर्जुनानं हजारो लाखो युद्ध केली असतील, अगदी देवांना सुद्धा मदत केली असेल, तेव्हा त्याला युद्ध हे पापाचरण वाटलं नाही. पण आत्ता आपले समोर सगळे सोयरे दिसले की त्याला ते पापाचरण वाटायला लागलं. युद्ध म्हणजे पापाचरण आहे असं म्हणून तू काय करतोयस? या मती आपुलिया तिघा तीन नामे यया ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा. म्हणजे आपल्या कल्पनेनंच या तिघांना 3 नावं दिली आहेस आणि न झुंजे, मी झुंजणार नाही, मी लढणार नाही, असा तू काय केला आहेस? निश्चय केलेला आहेस. ते पुढच्या ओळीत सांगतं. न झुंजे ऐसा जीवा माझी निष्टंकू करीसी जो आत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा. आता हा तू जीवा माझी म्हणजे आपल्या मनाशी, निष्टंकू म्हणजे निश्चय केला आहेस, ठाम निश्चय. आणि तो कसा आहे? करीसी जो आत्यंतिकू, आत्यंतिक अगदी शेवटच्या टोकाला जाऊन निश्चय केला आहे. जरा काही काय म्हणतात ना, कॉम्प्रोमाइज करायचंच नाही, इस पार की उस पार. आता त्या दिवशी सांगितलं की मोबाईल नवऱ्यानं घेऊन दिला नाही म्हणून नवऱ्याचा घात. लहान मुलं तसंच गळफास घेतात, घरातनं निघून जातात. हे बरोबर आहे का? छोट्या छोट्या गोष्टीसाठी. आणि अशा आपल्या कल्पनेनं जर तू लढणार नाही म्हणत असशील तर काय होईल बरं? जीवा माझी निष्ठंकू करीसी जो आत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभाव तुझा. जे तू जर असा मनाने ठाम निश्चय केलास आणि त्या तुझ्या दृढ निश्चयाला हा तुझा जो जन्मजात क्षात्र स्वभाव आहे तो काय करेल? स्वभावोची तुझा धाडील नैसर्गिकू तो वाया धाडील. वाया धाडील म्हणजे तो व्यर्थ करून टाकील. म्हणजेच तुझा निश्चय चुकीचा ठरेल. तुझा जो क्षात्र धर्म आहे, क्षात्र स्वभाव आहे, तो तुझ्या निश्चयाला पार उडवून टाकेल. म्हणजेच काय? तुला युद्ध करावंच लागेल. मग त्यापेक्षा तू आपणहून कर ना. क्षात्र धर्माप्रमाणे तुला जर ते करावं लागणारच असेल, जन्मजात तुझा तोच स्वभाव आहे, तर कशाला त्याच्यापासून परावृत्त होतो? आता पुढे उदाहरण देतात अजून. आणि मी अर्जुनो हे आत्मिक ययावधू करणे हे पातक हे माया वाचून तात्विक काही आहे. आता मी अर्जुन,
म्हणजे मी अर्जुन, आणि हे आत्मिक, आत्मिक म्हणजे आप्तस्वकीय, हे सगळे माझ्यासमोर उभे राहिलेले आप्तस्वकीय आहेत, नातेवाईक आहेत. यया वधू करणे हे पातक, वधू म्हणजे वध बरं का, नाही तर तुम्हाला वधूवर सकाळी जसं त्या ताईंनी एक शब्द विचारला, हे सगळे उकारांत असतात ज्ञानदेवांचे शब्द, तर त्यांचा वध करणं हे पातक आहे, पाप आहे. हे माया वाचून तात्विक, ते हे सगळं मी म्हणण्यात किंवा मी म्हणण्यात तुला भ्रम आहे, आणि भ्रमाशिवाय दुसरा काही तात्विक विचार आहे का? हा तुला सगळा आता भ्रम झाला आहे. हे माझ्या नातेवाईक आहेत, यांना मी कसं मारू, मी मारलं तर मला पापच लागेल, हे सगळं तुझं आता माईक आहे, तुला भ्रम झालेला आहे. नाही तर तोच तू उठायचास लगेच युद्धाला तयार. मागे चोरांनी किंवा लोकांनी ब्राह्मणांच्या गायी पळवून नेल्या, तर तो युधिष्ठिर एकांतात होता, त्यानं तेवढासुद्धा धीर धरलेला नाही. लगेच शस्त्रागारात गेला, शस्त्र घेतलं आणि त्या चोरांना किंवा पळवणाऱ्यांना मारायला निघून गेलेलं आहे. तिथं क्षणाचाही विलंब केला नाही. तिथं मात्र त्यानं मनानं निर्णयच घेतला, नाही बाबा मी युद्ध नाही करणार. म्हणून पुढं तो म्हणतोय, मग झुंजावया, आधी झुंजार तुवा होवावे, मग झुंजावया शस्त्र घेयावे, कान झुंजावया करावे देवांगण. मग आता तू आधी काय करायला पाहिजेलेस? आधी झुंजार तुवा होवावे. आधी तुला स्वतःला झुंजार म्हणतो ना, वीर श्रेष्ठ असा स्वतःला समजतोयस. आणि पुढं म्हणतात मग झुंजावया शस्त्र घेवावे, आणि मग तू हातात शस्त्र घेतोयस. आणि कान झुंजावया करावे देवांगण. देवांगण म्हणजे आपण जशी शपथ घेतो त्याला त्यांनी म्हणलेलं. आणि मग तू काय करतोयस? हातात शस्त्र घेऊन म्हणतोयस हे सगळे माझे स्वकीय आहेत, म्हणून शस्त्र खाली ठेवतोयस आणि तशी शपथ घेतोयस की मी आता मुळीच युद्ध करणार नाही, माझ्या आप्तांना मारणार नाही, त्यामुळं मला पाप लागेल. तर अशी तुझी शपथ घेणं किंवा हे देवांगणं असं जे मानणं हे चूक आहे. तर तशी तू शपथ घेऊ नकोस. देवांगणं म्हणजे शपथच. आता पुढे अजून काय म्हणतोय तू? म्हणून न झुंजणे म्हणसी ते वायाणे, न मानू लोकपणे लोकदृष्टीही. आता मी काय करणार? न झुंजणे, मी झुंजणार नाही, मी लढणार नाही. म्हणसी ते वायाणे, वायाणे म्हणजे व्यर्थ, वाया गेलं. हे जे तू म्हणतोयस ना मी लढणार नाही, हेच तुझं वाया गेलेलं आहे शब्द, म्हणजे तुझी ही भाषा व्यर्थ आहे. ना मानू लोकपणे, आणि लोकव्यवहाराच्या दृष्टीनं जरी पाहिलं, लोकदृष्टी, लोकपणे लोकदृष्टी, लोकदृष्टीनं किंवा लोकव्यवहाराच्या दृष्टीनं जरी पाहिलं तरी काय आहे? म्हणसी ते वायाणे, तुझं हे म्हणणं व्यर्थ आहे. लोकांमध्ये सुद्धा लक्षात येतं की शत्रूंनी जर आपल्यावर युद्ध लादलेलं आहे तर तिथे आपण कशाला आप्तन स्वकीयन काय विचार करायचे? ते युद्ध लादलेलं होतं दुर्योधनाने. यांनी मागितलं होतं का हो, हे म्हणले होते का काही झालं तरी आम्ही युद्धच करणार नाही. हे बिचारे अर्ध राज्यावर संतुष्ट होणार होते, 5 गावांवर संतुष्ट होणार होते. पण यानं मुठभर नव्हे, सुईच्या आग्रावर मावेल एवढी सुद्धा माती देणार नाही म्हटलेलं आहे दुर्योधन. मग आता तुझ्या या लोकव्यवहाराच्या दृष्टीनं पाहिलं तरी तुझ्या या बोलण्यात काही तथ्य आहे का हो? काहीच तथ्य नाही. लोकदृष्टी, लोकदृष्टीच्या दृष्टीनं पहा, लोकपणे म्हणजे लोकव्यवहाराच्या दृष्टीनं पहा. तरी न झुंजे ऐसे, पुन्हा तेच, मी झुंजणार नाही. निष्टंकीसी जे मानसे, निष्टंक म्हणजे निर्धार, निश्चय, मनानं असा तू निश्चय केलेला आहेस. ते प्रकृती अनारीसे करविलची, तुझी प्रकृती कुणाची आहे? क्षत्रियाची.
तर तुझा जो क्षात्रधर्म आहे, तुझी जी क्षत्रियाची प्रकृती आहे, ती तुला अनारिसे म्हणजे निष्फळ करणार आणि करविलच की म्हणजे निष्फळ करेल तुझं बोलणं. म्हणजेच तुला युद्ध करायला ती भाग पाडणारच. तू जरी ठरवलंस की मी आता युद्ध करणार नाही, मला लढायचं नाही, तरीसुद्धा ती प्रकृती तुला करावीच लावणार, करायला भागच पाडणार. म्हणजे अहंकाराचा आश्रय घेऊन असं तू म्हणूच नकोस. ओव्यामध्ये काय म्हणतात बघा. पथ्यद्वेषी जैसा पोषितसे ज्वर, नातरी अंधार दीपद्वेषी. धर्मसंग्रामासी घोर पापाचार, नाम हे साचार देवोनिया. भ्रांतबुद्धीने तू तिघां लागी तीन, या परी ठेवोन नामे ऐसी. न झुंजे मी ऐसा निश्चय जो दृढ, करीशील मूढपणे आता. तया लागी फोल ठरविल देख, तुझा नैसर्गिक स्वभावची. आणि मी अर्जुन हे माझे सोय रे, वध यांचा ठरे पापची ते. भ्रामक ही जाण कल्पना सर्वथा, सत्य नव्हे पार्था तत्वदृष्ट्या. आधी तू झुंजार मिथ्या हे त्रिवार, शस्त्राचा स्वीकार मग पुढे. नातरी मी आता न झुंजे निर्धारे, प्रतिज्ञा ही उरे कोठे कैसी. म्हणून न झुंजे हे जे तुझे बोल, स्वभावे ते फोल जाण पार्था. आता लोकदृष्टी म्हणजे व्यावहारिक दृष्टी. आपण म्हणतो ना, व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा काय, अरे म्हणलं की आपण कार्य होतोच. आता लोकदृष्टी झुंजार तू वीर, मानिले साचार जरी ऐसे. तरी तुझा क्षात्र स्वभाव निभ्रांत, झुंजविल येथ तुझ लागी. तुझा जो स्वभाव आहे, क्षात्रधर्म आहे, तो तुला युद्ध करायला लावीलच. त्यामुळे तू म्हणूच शकत नाही की मला युद्ध करायचं नाही. असं करू शकणार नाही. ज्याचा जो क्षात्रधर्म आहे, ज्याच्या वर्णाचा जो धर्म आहे, जे कर्तव्य आहे, ते तुला करायला भाग पाडेलच. आता पुढचा एक श्लोक आहे बघा. प्रत्येक जण आपल्या स्वभावजन्य कर्मानं बांधलेलाच असतो आणि तो ते कर्म करतोच. तर पुढे काही छान उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. खूप सुंदर उदाहरणं आहेत पुढची. तर स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा, कर्तुं नेच्छसि अन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. स्वभावजेन म्हणजे स्वभावजन्य, स्वेन कर्मणा निबद्ध. तू स्वकर्मानी बांधला गेला आहेस, बद्ध झालेला आहेस. आणि कर्तुं न इच्छसी, पण ते कर्म तुला करण्याची इच्छा होत नाहीये. कशामुळं? यन्मोहात. यत म्हणजे जे, मोहात म्हणजे मोहामुळं. केवळ मोहामुळं, भ्रांतीमुळं ते युद्ध मी करणार नाही असं जे तू म्हणतोयस, करण्याची तुला इच्छा पण नाही आहे, करणारच नाही असं म्हणतोयस, ते काय होईल? करिष्यसी अवशः अपि तत्. म्हणजे तू ते करशीलच. का बरं? तर तू अवशः म्हणजे तू
त्याच्या ताब्यात आहेस, आपल्या धर्माच्या ताब्यात आहेस आणि स्वभाववश होऊन तुला ते करावंच लागेल. एखाद्या मिरचीनं म्हणलं, मला तिखटपणा आवडत नाही, मी सोडून देते तिखटपणा, चालेल का हो? तशी आता उदाहरणं छान छान ज्ञानदेव देत आहेत आपल्याला. खूप सुंदर उदाहरणं आहेत, त्यातली आपल्याला सुद्धा घेण्याजोगी आहेत. पै पूर्वे वाहता पाणी, पविजे पश्चिमेचे वाहणी, तरी आग्रह उरेते आणि आपुलिया लेखा. म्हणजे आपलं स्वभावजन्य कर्म कसं करावं लागतं, का करावं लागतं, मोहग्रस्त होऊन किंवा भ्रांतीमुळे ते मी करणार नाही हे म्हणणं कसं चुकीचं आहे. समजा एखादी आई म्हणली, मी बाळाला स्तनपान करणार नाही, माझी इच्छाच नाही. हल्लीच्या फॅशन्स आहेत, अमकं होण्यासाठी, काय फिगर राहण्यासाठी, हे करण्यासाठी त्या मुलांवर अन्याय करतात. ते करणं चुकीचं आहे. आईचं कर्तव्य आहे, ते आईनं बाळाचं संगोपन करायलाच पाहिजे. आता इथं काय उदाहरण देत आहेत, पै पूर्वे वाहता पाणी. अहो, पाणी जर पूर्वेकडं वाहत असेल आणि पविजे पश्चिमेचे वाहणी, आणि त्याला जर तुम्ही हट्टाने पश्चिमेच्या बाजूला विरुद्ध दिशेला तोंड करून जर वाहायला लागलात किंवा पोहायला लागलात, पविजे म्हणजे पोहणं, पाणी वाहते पूर्वेकडं आणि तुम्ही उलट्या दिशेने यायला लागलात, त्या स्पर्धा असतात ना पोहण्याच्या, त्याच्यामध्ये हा अनुभव येईल तुम्हाला की उलट्या दिशेनं पोहणं फार अवघड असतं. आणि तसं जर तुम्ही करायला लागला तर काय होईल, तरी आग्रह उरेते आणि आपुलिया लेखा. तो तुझा तो आग्रह आहे तो चुकीचा आहे, आणि हे तू आपुलिया लेखा हे तू लक्षात घे. पूर्व दिशेनं वाहणारं पाणी पोहणाऱ्याला आपल्याच वळणावर आणतं, पुन्हा तो बरोबर गरकन फिरून खाली येणार, उलटीकडे जाऊच शकत नाही, हट्ट करूच शकत नाही. हट्ट केला तर तो चालणार पण नाही. म्हणजे आपल्या हिशोबी किंवा आपल्या ठिकाणी तो दुराग्रह ठरेल. जसं पती पत्नींचं ठराविक नातं आहे, ठराविक कर्तव्य आहे, ज्याची त्यांनी केलीच पाहिजे. पत्नी जर म्हणली, नाही मी नाही कधी स्वयंपाक करणार, तुम्हाला काय करायचं ते करा. आता हल्ली मुलं पण करतात, पुरुषही करतात, तो भाग वेगळा आहे. पण ज्याचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी करायलाच पाहिजे. आता उदाहरणं किती छान देतात बघा. तरी आग्रह उरेते आणि आपुलिया लेखा. असा जो आग्रह आहे हा दुराग्रह आहे, आणि हे तू लक्षात घे. लेखा म्हणजे तू लक्षात घे. या गोष्टी तुला लक्षात आल्या पाहिजेत की ज्या मार्गाने जे पाणी चालले त्याला तसंच जाऊन दिलं पाहिजे. आपलं कर्म जे आहे ते आपण केलंच पाहिजे, त्याच्या विरुद्ध दिशेनं जाऊन चालणार नाही. आता पुढचं उदाहरण बघा, लगेच पटेल तुम्हाला. का साळीचा कणू म्हणे, मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी. समजा साळीचा कणू म्हणजे साळीचा दाणा असं जर म्हणायला लागला की मी न उगवे साळीपणे. नुगवे म्हणजे काय, न उगवे. मी साळी म्हणून अंकुरणारच येणार नाही, उगवणारच नाही. अहो, साळी पेरले तर साळीच येणार ना. त्यातनं ज्वारीचा अंकुर कसा येईल, गव्हाचा अंकुर कसा येईल, नाही कशाचाच येणार. आणि साळी जर असं म्हणायला लागली, मी आता साळी म्हणून अंकुरणार नाही. एखादी मुलगी म्हणेल, मी मुलगी म्हणून जगणार नाही, मला मुलासारखं. अहो, पोशाख कराल, पण बाकी सगळे धर्म आहेत ते मुलीची तिला सहन करावेच लागतील, पाळावेच लागतील. एखादा मुलं बघा, हल्ली मुलंसुद्धा अशी केस वाढवतात, ते म्हणतात मग पूर्वीचे ऋषी नव्हते का वाढवत, अमकं नव्हतं का. आणि विचित्र सगळे वागणं बोलणं ते बघायला आणि काही सहनच होत नाही हो, ते झेपतच नाही. तसं साळीचे दाण्यानं सांगितलं, मी अंकुरणारच नाही तर चालणारच नाही. कारण त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध त्याला वागता येईल का, नाही वागता येणार. तरी आहे आन करणे स्वभावाशी.
त्याला स्वभावानुसारच वागावं लागेल. साळी म्हणूनच जन्मावं याला अंकुरावं लागेल. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा प्रकृती घडिलासी प्रबुद्धा. आता नुठी म्हणसी हा धांदा परी उठवी जसीची तू. आता क्षात्र धर्म, क्षात्र म्हणजे क्षत्रिय, क्षात्र संस्कार सिद्धा. तुझ्यावर क्षात्र संस्कारांनी सगळी प्रकृती तुझी सिद्ध झालेली आहे. संस्कार लहानपणापासून जन्माला येतानाच होतात ते संस्कार. आपण काय म्हणतो, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तो दानशूर होणारे, अगदी बघा छोटी छोटी लहान मुलं. विवेकानंद तर गच्चीवरनं आलेल्या दारी आलेल्या याचकाला वाळत टाकलेले छान छान कपडे देऊन टाकायचे. तसं त्याचा जो आंतरिक स्वभाव आहे तो बदलू शकतच नाही. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा म्हणजे क्षात्राचे क्षत्रियाचे सगळे संस्कार तुझ्यावर झालेले आहेत. तुझी प्रकृती तशीच सिद्ध झालेली आहे. प्रकृती घडीला अशी प्रबुद्धा, आणि जी प्रकृती तुझी घडलेली आहे. आता नुठी म्हणसी हा धांदा, धांदा म्हणजे हा उद्योग, धंदा अशा अर्थी नाही म्हटलेलं की मी युद्धाला तयारच नाही. परी उठवी जसीची तू, पण ती प्रकृती तुला उठवेलच, युद्ध करायला भाग पाडेलच, हे तू लक्षात ठेव, असं बजावून सांगतं. आता 88 पर्यंत झाले, तेवढ्यावरच्या आधी ओव्या बघूया आपण. वाहता जलौघ पूर्वेकडे वेगे, कोणी पोहू लागे पश्चिमेस. तरी ओघ ओढी आपणाकडेच, आग्रह तो साच उरे तेथे. नातरी साळीचा दाणा जरी म्हणे, आता साळीपणे नुगवे मी. तरी सांडोनिया स्वभाव धर्मासी, सांगे कैसे त्यासी जाववेल. क्षात्र संस्कारेच तैसी तुझ्या जाण, झाली से घडण स्वभावाची. म्हणून तो तुझं झुंजाया लावील, न झुंजे हे बोल तुझे वाया. पार्था शौर्य तेज दक्षता ही गुण, स्वभावता जाण तुझ्या ठाई. म्हणून त्या गुण समूहानुसार, स्वभावे साचार रणी येथे. युद्ध केल्या विण कैसे राहवेल, तुझं बैसवेल कैसे स्वस्थ. अजून काही पुढचे गुण घ्यायचे राहिलेत आपले. पै शौर्य तेज दक्षता, एवमादिक पांडुसुता. गुण दिदले जन्मता प्रकृती तुझं. अहो क्षत्रिय म्हणून जन्माला येतानाच तो काय काय घेऊन आलाय हो. शौर्य, तेज, बाणेदारपणा, आणि दक्षता, अलर्टनेस, तो अगदी असतोच त्याच्याकडे. खुट्ट झालं शत्रूनं काही कुरघोडी केली की लगेच तो सावध राहतो, त्याला दक्षता म्हणले. एवम अधिक पांडुसुता, गुण दिधले जन्मता. अरे हे सगळे पांडूच्या पुत्रा, हे सगळे गुण तुला मिळालेले आहेत. प्रकृती तुझं कुणाकडून मिळालेत? प्रकृतीकडून मिळालेले गुण आहेत, जन्मतःच दिलेले आहेत. ते काही असे काढून नाही, नको मला आता मी काढून टाकतो असं नाही म्हणता येणार. तरी तयांची या समवाया, अनुरूप धनंजया न करीती. उगाव करिता उगवलिया न येल असो. तर त्या गुणांच्या समूहाला, समवाया म्हणजे समूहाला अनुसरून तू कर्म करेलच पाहिजेस. आणि अनुरूप न करीसी उगलिया, ते जर मी युद्ध करणार नाहीस अशी जर तू हट्टी उगलिया म्हणजे अशी भूमिका घेतलीस, हट्टी भूमिका घेतलीस, तर काय होईल? न येल असो. तरीसुद्धा तो क्षात्रधर्मा किंवा क्षत्रियाचा जो गुण आहे तो तुला ते करायलाच लावेल, स्वस्थ बसून देणार नाही. 90 पर्यंत झाल्यात आता. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं.
सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर धन्यवाद।